आज आहे यांचा बर्थडे आणि प्लस शुभच्या स्कूलमध्ये व्हेजिटेबल्स डे पण होता, तर त्यामुळे त्याला भाजीवाला बनवून पाठवायचं होतं आणि त्याला आहे ना, हा व्हाईट कलरचा शर्ट पॅन्ट घालायचा नव्हता, कारण त्याला व्हाईट कलर अजिबात आवडत नाही. म्हणूनच तो रडत होता आणि नेमका योगायोग असा, की त्याचं एक आहे ना, ब्रँड शूट पण मला करायचं होतं आणि तोही ड्रेस व्हाईट कलरचाच होता. पण यावेळेस त्याने काही त्रास दिला नाही. खूप चांगलं कोऑपरेट केलं. पण माझी जी ही शिलाई मशीन आहे ना, तिने मात्र मला आज खूप जास्त त्रास दिला. सारखंच काही ना काही बिघडत होतं, पण लकीली मी सर्व काही शिकून घेतलेलं आहे, तर त्यामुळे माझी मीच ती रिपेअर करून घेतली. संध्याकाळी आहे ना ह्यांच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज मी प्लॅन केलं होतं. सगळ्यात अगोदर आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो आणि त्यानंतर मी त्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेले होते जेवण करण्यासाठी. त्यानंतर एक छोटासा बेंटो केक मी आमच्या सोसायटीमध्येच एक लेडीज आहे, त्यांचा घरगुती केकचा बिझनेस आहे, तर त्यांच्याकडून मी ऑर्डर केला होता. खूप छान बनवला होता त्यांनी आणि प्लस टेस्ट पण एवढी जास्त यम्मी होती ना, तुम्ही जर मोशी आळंदी रोडला राहत असाल आणि तुम्हाला छान होममेड केक हवा असेल ना, त्यांचा आयडी मी टॅग केलेला आहे. तुम्ही त्यांच्याकडून नक्की परचेस करू शकता. कारण होममेड असल्यामुळे बेबीजसाठी वगैरे पण एकदम सेफ असतं. आणि आम्ही ना ही पनीर कुरकुरे म्हणून एक डिश होती स्टार्टरमध्ये ती घेतलेली. शुभनी ती पनीर कुरकुरे खायचं सोडून आहे ना सॉसवरतीच ताव मारलेला. थोडा वेळ त्याला तिथे गार्डनमध्ये वगैरे फिरवलं आणि मग फायनली आम्ही घरी यायला निघालो. तर असा होता छान आणि सिंपल असा बर्थडे.